मित्रांनो, वडिलांचे निधन झाले. आता बँक खाते, घर, जमीन किंवा इतर मालमत्ता आपल्या नावावर करायची आहे. पण सर्वजण म्हणतात वारस प्रमाणपत्र आणा. हे वारस प्रमाणपत्र नेमके काय असते, हे कुठून मिळते आणि सेक्शन 2 बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट कायद्यांतर्गत त्याची प्रक्रिया काय आहे, चला सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. महाराष्ट्र वारस प्रमाणपत्र हे बॉम्बे रेग्युलेशन कायद्याच्या सेक्शन 2 अंतर्गत सक्षम न्यायालयाकडून मिळते. या तरतुदीनुसार जर एखाद्या वारसाला न्यायालयाकडून आपल्या हक्काची औपचारिक मान्यता वारस म्हणून हवी असेल तर तो सक्षम न्यायालयाकडे अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर न्यायालय त्यामध्ये जाहीर नोटीस काढते आणि 1 महिन्याच्या आत हरकती मागवते. हरकत आली नाही किंवा हरकत फेटाळल्या गेली तर पुरावा तपासून न्यायालय वारस प्रमाणपत्र देते. परंतु एक लक्षात ठेवा, हे प्रमाणपत्र मालकी हक्क निर्माण करण्याकरिता वापरल्या जाणार नाही. हे फक्त संबंधित व्यक्ती ही मृत व्यक्तीची कायदेशीर मान्यता प्राप्त वारस आहे याची न्यायालयीन नोंद घेण्याकरिता असते. या प्रमाणपत्राची आवश्यकता कधी आणि केव्हा पडते? तर मित्रांनो, या प्रमाणपत्राची आवश्यकता बँक खाते, ठेवी किंवा इतर मालमत्तेशी संबंधित शासकीय किंवा निमशासकीय कायद्यांतर्गत वारस नोंद ज्या ठिकाणी संबंधित संस्था न्यायालयीन वारस प्रमाणपत्राची मागणी करते अशा सर्व ठिकाणी वारसाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मित्रांनो, साधारणपणे या वारस प्रमाणपत्राकरिता लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत? तर मृत व्यक्तीचा मृत दाखला, त्यानंतर वारसांची माहिती जसे की त्यांचे आधार कार्ड, ओळखपत्र आणि आवश्यक असल्यास मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे. एक महत्वाची गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे वारस प्रमाणपत्र एका दिवसात मिळतेच असे नाही. साधारणपणे 2 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कमी कालावधी लागू शकतो. तसेच कोर्टाची प्रक्रिया आणि इतर खर्च धरून साधारणतः 3 ते 4 हजार पर्यंत खर्च येऊ शकतो. मात्र प्रत्येक प्रकरणानुसार हा कालावधी आणि खर्च हा कमी जास्त असू शकतो. थँक्यू.